श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहतोय सत्यनारायण पौर्णिमा कथा. म्हणजेच या अधिक मासामध्ये बरेच जण सत्यनारायण जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करत असतात, सत्यनारायणाची पूजा करत असतात. आणि या अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथा ऐकण्याला विशेष असं महत्त्व आहे. ही जर कथा आपण ऐकली तर आपलं सर्व दुःख जे आहे तर ते नष्ट होत असतं आणि आपल्याला 33 पटीनं पुण्यफळाची प्राप्ती होत असते. आणि म्हणूनच आपण या सत्यनारायण कथेचे 1 ते 5 अध्याय आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ते पण मराठीतून. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शोकानिधिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात? ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला होता. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असतात. मनुष्य लोकांत आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत. असे पाहून कोणत्या साधनेने त्यांची दुःख नक्कीच नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात परतले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला. आणि तुम्हीच सर्व शक्तिमान आहात. तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे. मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःख नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेल्या स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपल्या केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःख भोगीत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःख लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझे ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा भगवान म्हणाले, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जे तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्यानं जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो, तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले हे व्रत मी आज तुला सांगत आहे. आणि तेच व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. हे नारदा, हे दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांचे समृद्धी प्रदान करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे आहे. सर्व कार्यात विजयी करणारे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धेनं युक्त होऊन ब्राह्मण व बांधवांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद आपल्याला सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व सव्वा प्रमाणामध्ये एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधू बांधवा समवेत सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावं. आणि हे सर्व सांगून भगवान विष्णूंनी म्हणजेच नारदांनी हे व्रत कोणी पूर्वी केलं होतं ते सांगतो ऐक असं सांगितलं. तर काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे.
आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं व त्या काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीचं करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फळ देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. त्या सत्यनारायणाचे पूजात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणानं सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळं त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचं पूजन केलं. नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्य समृद्ध होऊन आनंदी झाला. त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मणो, ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्या त्यांचे सर्व दुःख नाहीसे होईल. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदाला सत्यनारायणाचे व्रत सांगितले. तेच मी तुम्हाला सांगितले, अन्य काय सांगू? ऋषी पुन्हा विचारतात. त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले सांगतो. एकदा एक ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांच्यासह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळीविक्या त्या ठिकाणी आला. तो मोळीविक्या तहाण्याने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण काय करीत आहात व हे व्रत केल्यानं काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक मला सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर मोळीविक्यानं हे व्रत समजावून घेतलं व अगदी आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळाले त्या द्रव्यानं मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळालं. नंतर त्याने आनंदाने अंतःकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव इष्टमित्र यांना बोलून विधियुक्त रीतीनं यथासांग सत्यनारायणाचं पूजन केलं. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावानं मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय समाप्त झाला. आता पाहूया तिसरा अध्याय. तिसऱ्या अध्यायात सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता. त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधुवानी म्हणाला, हे राजा,
भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करीत आहेस ते सविस्तर मला सांग. माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधो, पुत्र, धन व इत्यादी प्राप्त व्हावं या हेतूनं अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या भगवान सत्यनारायण विष्णूचे पूजात्मक व्रत मी बांधवांसह करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाही, ती या व्रतामुळे नक्की होईल असे बोलवून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने तो साधू घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला. आणि अशा प्रकारे व्रत शीलवान साधू वाण्याने आपले लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. आणि नंतर धार्मिक पतिव्रता तिनं हे आनंदाने आणि शुद्ध अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने नंतरनं तिला मुलगा म्हणजे कन्यारत्न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतरनं काही दिवसांनी त्या लीलावतीने साधूवाण्याला गोडवाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेल्या सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही असा विचार तिच्या मनामध्ये आला. त्यावेळी बघा, लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत करीन अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधू दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधूवाण्यानं आपली मुलगी लग्नाला योग्य झाली असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे शोधण्यासाठी कांच नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधू वाण्यानं आपल्या ज्ञाती बांधवांसह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान त्याच्यावर रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कालांतराने व्यापारासाठी जावयासह निघून गेला व सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधू आणि व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम केला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजेच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधूवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहे असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले चंद्रद्रव्य साधूवाण्याच्या दाराजवळ टाकून तो परत पळून गेला. इतक्यात ते राजदूत सज्जन साधूवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व तेच चोर आहेत असे समजून दोघांस बांधले व आनंदाने धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी. राजानं विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधूवाण्याचे सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधूवाण्याच्या भार्येला फार दुःख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख, रोग यांनी व्याप्त होऊन अशुज्ञा व तृषा यांनी दुःखी झालेली साधूवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधूवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि प्रभूंची ती तिथेच बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? हे ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी ब्राह्मणाच्या घरी होते.
सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आईला आनंद झाला. आता सत्यनारायणचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतरांसह सत्यनारायणाचे पूजन केले व हे भगवंत माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आणि समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतरनं चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे 2 वाणी बंदिशाळेत टाकले आहेत ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस त्यांना त्यांचे धन परत दे. असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यांसह तुझा नाश करीन असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर सकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्पष्टपणे सांगितले व जे 2 वाणी आपण बंदिशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा केली. तर त्या बंदिशाळेतून मुक्त करून 2ही वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाष्य केले नाही. त्या 2 वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजाने आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही असे बोलून त्यांच्या वेड्या काढून त्यांना मुक्त केले. दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते त्यांना दुप्पट दिले व म्हणाला, हे साधू हो, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. त्या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पुरा झाला. नंतरनं ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा घेण्यास ठरवले. धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुझी इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाणी यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे संन्यास वेश धारण करणाऱ्या भगवान विष्णूंनी सांगितले आणि थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्यासी दूर गेल्यावर साधुवानाने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाणी पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक न करता, संन्यासाने जो आपणास शाप दिला आहे त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहून ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊया, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून ते दोघेही त्या महाराजाजवळ म्हणजेच साधुवाण्याजवळ गेले. नमस्कार केला. तो साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी पराडमुख आहेस व म्हणून माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले आहे. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळाले. असे साधुवाण्याचे भक्तियुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतरनं पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरली व सत्यनारायणाच्या कृपेने हे सर्व मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे